लॉग इन करा मुंबईतक.in वर। मी आज तुमच्याबद्दल पत्र लिहिलं आमच्या वरिष्ठांना, म्हणजे काय तुम्ही दोषी झाला? तर तपास केला पाहिजे ना, त्याच्याबद्दल शहानिशा केली पाहिजे ना। हे काय मोगलाई लागली काय का हुकुमशाही आहे? लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे, पत्र लिहायचा अधिकार आहे, ठराव करण्याचा अधिकार आहे। पण एकंदरीतच पक्षाच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये असा ठराव झालेली पहिलीच कदाचित वेळ असेल, हे पण आपण ध्यानामध्ये घेतलं पाहिजे। काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही बातम्या झळकल्या आणि त्याच्यामध्ये मला पण सातत्याने वेगवेगळ्या चॅनलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की एक मुंबईमध्ये सुंदरबाग सहकारी सोसायटी हिनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केलेली होती 67/2007 मध्ये, आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं होतं की मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जो पैसा दिलेला आहे साखर कारखाने उभ्या करण्याच्या करता, त्याच्यातले बरेचसे कारखाने अडचणीत आहे आणि आम्ही सुंदरबाग सहकारी सोसायटीनं त्या बँकेमध्ये पैसे ठेवले, त्याच्यामुळे आमचेही पैसे अडचणीत येतात। PILच्या मार्फत मुंबई हायकोर्टाने ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि काय तो निर्णय द्यावा। मुंबई हायकोर्टाने, मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेला अशा सूचना केल्या की त्या 14 कारखान्यांना तुम्ही 1 वर्षाची मुदत द्या आणि जर 1 वर्षामध्ये त्यांनी तुमचे रीपेमेंट जे रेग्युलर करायला पाहिजे ते केलं नाही, ते थकवलं, तर हे कारखाने विक्रीला काढायचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला। आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सहकारी बँक, काही कारखाने राज्य सहकारी बँक आणि मुंबई बँक असे एकत्रपणे त्यांनी फायनान्स दिलेला होता, यांच्या संचालक मंडळाने सिक्युरिटायझेशन कायद्यामधील सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवून टेंडर काढून त्या कारखान्यांची विक्री त्यावेळेस केली। त्या 14 साखर कारखान्यांमध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा एक कारखाना होता। त्याची विक्री करताना राज्य सहकारी बँकेने सिक्युरिटायझेशन कायद्याच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवली आणि त्या कारखान्याची विक्री केली। तो कारखाना घेण्याच्या करता 12 का 15 कंपन्यांनी आपापली टेंडर भरलेली होती, परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त टेंडर गुरु कमोडिटी मुंबई या कंपनीनं भरलं। त्यांची बोली होती 65 कोटी 75 लाख आणि त्या किमतीला तो कारखाना त्यावेळेस विकला गेला। असे बाकीचेही अनेक कारखाने वेगवेगळ्या कंपन्यांनी विकत घेतले आणि ते सिक्युरिटायझेशन ॲक्ट खाली ती सगळी कारवाई झाली। ती झाल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणी सेशन कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टापर्यंत, DRT कोर्टामध्ये अशा खूप ठिकाणी आपल्या आपल्या परीनं आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु सगळीकडं त्यांना अपयश आलं। अपयश आल्यानंतर जो कारखाना गुरु कम्युनिटीने घेतलेला होता तो कारखाना BVG ग्रुपचे हनुमंत गायकवाड आणि त्यांचे माने म्हणून डायरेक्टर आहेत, ते प्रॉपर सातारा जिल्ह्यातले त्या परिसरातले आहेत। त्यांनी त्या गुरुशी संपर्क साधला आणि ते म्हणले की आम्हाला तो कारखाना चालवायला द्या। बरेच जण कारखाना चालवायला देतात। आजही राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक किंवा मागं आमच्या आधीचं सरकार असताना पण त्यांनी बरेचसे कारखाने 20 वर्षाकरता, 25 वर्षाच्या करता, 30 वर्षाच्या करता चालवायला दिलेले आहेत आणि ते पर टन काहीतरी रक्कम त्याला लावतात आणि ते चालवायला देतात। तसं हनुमंत गायकवाड यांनी तो कारखाना चालवायला घेतला। दुर्दैवाने त्यांना पहिल्या वर्षामध्ये 3 का 4 कोटी का 5 कोटी, तो तर रेकॉर्डला आहेच, तोटा झाला। तोटा झाल्यानंतर ते जरा बॅकफुटला गेले
ते बॅकफूटला गेल्यानंतर त्यांनी काढलेली जे काही कंपनी होती जरंडेश्वर शुगर मिल म्हणून एक कंपनी काढली होती, तिथं चालवायला घेतला होता आणि काहीतरी 30 का 35 वर्षाच्या करता असा काहीतरी चालवायला घेतला होता. परंतु नंतरच्या काळामध्ये ते बॅकफूटवर गेल्यानंतर ती कंपनी माझेच एक नातेवाईक आहेत राजेंद्र घाडगे आणि त्यांनी तो भाडेपट्ट्याने चालवायला घेतला, ती कंपनीच घेतली आणि त्या कंपनीनं तो कारखाना चालवायला घेतला. पुढच्या पण 2-3 वर्ष त्या कारखान्याला तोटाच आला, कारण 2,500 मेट्रिक टनाचा कारखाना, तिथं डिस्टिलरी नव्हती, तिथं कोजन नव्हतं, काही नव्हतं आणि कामगार मोठ्या प्रमाणावर होते, त्याच्यामुळे खर्च वाढत होता आणि FRP वगैरे हे सगळं सुरू झालेलं असल्यामुळे तेवढे पैसे तर द्यावेच लागत होते. म्हणून यांनी रितसर काही बँकांशी चर्चा करून की बाबा आता हा आम्ही 30 वर्षाच्या करता का 35 वर्षाच्या करता चालवायला घेतलेला आहे, तर आम्हाला ह्याचं विस्तार वाढ करायची आणि सगळ्या रितसर परवानग्या त्यांनी 2017 का 16 मध्ये घेतल्या. एखादं वर्ष इकडं तिकडं होईल आणि त्याच्यातून त्यांनी डिस्टिलरी 1 लाख लिटरची केली, कारखान्याची कॅपॅसिटी 10,000 मेट्रिक टन पर डेची केली, 32 मेगावॉट हे कोजन त्या ठिकाणी केलं. अशा सगळ्या गोष्टी केल्या आणि तो कारखाना तिथं चालवला जातोय. जवळपास 300-400 कोटी रुपये ही सगळं उभं करण्याच्या करता कर्ज काढलेलं ह्या कंपनीने आहे. ते बँकांचं कर्ज घेतलं आहे, त्याच्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, त्याच्यात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, त्याच्यात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. त्यांनी रितसर ते कर्ज दिलेलं आहे, त्याचा रिपेमेंट वेळच्या वेळेला चाललेलं आहे. परंतु ईडीनी गुरु कम्युनिटीच्या संदर्भातली काहीतरी चौकशी त्यांची चाललेली आहे आणि ती चाललेली असताना त्याच्यातून तो कारखाना गुरु कम्युनिटीच्या नावाने आहे म्हणून तिथं टाच आणली. कारखाना गुरु कम्युनिटीच्या नावाने असला तरी चालवतात जरंडेश्वर शुगर मिल, त्याचे ॲग्रीमेंट वगैरे सगळे झालेले आहेत. आता त्यांच्याकरता का टाच आणलेली त्याच्या खोलात मी गेलो नाही, कारण ते कंपनीशी माझा दुरान्वय देखील संबंध नाही. ते ओंकार कोण मुंबईचे आहेत, त्यांच्या संबंधित ती कंपनी आहे. अशा पद्धतीची सगळी वस्तुस्थिती आहे. परंतु तिथं टाच आणली ही गोष्ट खरी आहे. आता एखाद्या एजन्सीला इन्क्वायरी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्यातून मागे अनेक तक्रारी झाल्या, त्यावेळेस CIDनं मागच्या सरकारच्या काळामध्ये ह्या सगळ्या चौकशा केल्या, त्याच्यातनं काही निष्पन्न झालं नाही. नंतर अँटी करप्शन ब्युरोनी चौकशा केल्या, त्याच्यात पण काही निष्पन्न झालं नाही. अजूनही त्याच्या PIL देखील काही जणांच्या आज मुंबई हायकोर्टामध्ये दाखल आहे, त्याच्या तारखा पडतायत अनेकांच्या बाबतीमध्ये, म्हणजे कारखाना विक्रींच्या बाबतीमध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना EOWची पण चौकशी चाललेली आहे, ती माझ्या माहितीप्रमाणे अंतिम टप्प्यामध्ये आहे. मधी या साखर कारखान्याच्या विक्रीच्या संदर्भामध्ये माजी न्यायाधीशांच्याकडे इन्क्वायरी दिलेली होती, त्यांचाही अहवाल आलाय, मध्ये पेपरला बातम्या आलेल्या होत्या. अशा बहुतेक ठिकाणी सगळीकडनं पॉझिटिव्ह गोष्टी झालेल्या आहेत, कारण त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं. पण आता ईडीनं गुरु कम्युनिटीचे संदर्भातलं त्यांनी काय लक्षामध्ये घेऊन केलेलं आहे ते मला काही कळायला मार्ग नाही, नंबर 1. नंबर 2, आता जरंडेश्वर शुगर मिल ही उद्याच्याला न्याय मागण्याच्या करता ज्यांच्याकडे अपील करायचं असेल तिथं जाईलच, कारण कित्येक हजार शेतकऱ्यांचा तो कारखाना आता रोज 10,000 मेट्रिक टनांनी चालतो. त्या भागातल्या बऱ्याच लोकांचा ऊस, तिथले कामगारांचं रोजीरोटी त्याच्यावर अवलंबून आहे, हजारो कामगारांची, तिथल्या तोडणी कामगारांचं त्यांचं सगळं जीवन त्या कारखान्यावर अवलंबून आहे आणि तिथल्या हजारो शेतकऱ्यांचं ऊसाचं सगळं पीक हे आज त्यांचं तिथं अवलंबून आहे, कारण तिथल्या आजूबाजूचे बरेचसे कारखाने अडचणीत आहेत. त्याकरता ह्या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातनं वकिलांचा सल्ला वगैरे घेऊन त्याच्यावर असणारे डायरेक्टर त्यांच्या परीनं
अपिलामध्ये जातील आणि न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न करतील. दादा, या सगळ्या प्रकरणामध्ये हळूहळू ईडीनं जे ऍप्लिकेशन दिले कोर्टामध्ये त्याच्यामध्ये स्ट्रेट म्हटलंय की जे ॲडव्होकेट ज्याच्यावरती सुनेत्रा पवार डायरेक्टर आहे त्यांनी 20 कोटी रुपये जरंडेश्वर शुगर मिलला दिलेले होते. जे मनी ट्रेल जो आला त्याच्यामध्ये तेही नाव आहे. त्याच्यामुळे कालच्या प्रेस नोटमध्ये नाही, मला एक कळत नाही, कारखाना कुणी घेतला आहे? गुरु कम्युनिटीने घेतला आहे. जरंडेश्वर ही वेगळी कंपनी आहे. जरंडेश्वर कंपनी ही मी मगाशी सांगितलं तसं बीव्हीजीच्या हनुमंत गायकवाडांनी काढलेली कंपनी आहे. त्यांनी तो कारखाना चालवायला घेतला. दुर्दैवाने त्यांना तोटा आला. नंतर ते टेकओव्हर ज्या कंपनीने घेतला, म्हणजे आम्ही त्या ठिकाणी चालवायला घेतला, त्याच्यामध्ये त्यांचंही 3-4 वर्ष नुकसान झालेलंच आहे. म्हणून ते नुकसान होऊ नये आणि तिथली परिस्थिती बदलावी म्हणून विस्तारवाढ केली. कागदपत्राची योग्य पूर्तता असल्याशिवाय कुठलाही बँका 400, 300 कोटी रुपयाचं कर्ज देऊ शकत नाही. कारण आता तर कर्ज घेताना एवढे कडक नियमावली RBIनी, नाबार्डनी सगळ्यांनी केलेली आहे. त्याचं रेकॉर्ड पहिलं चांगलं असावं लागतं. त्या संदर्भामध्ये रेकॉर्ड चांगला असल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या नाही. आणि आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करत असलो तरी आम्ही 30-30 वर्ष समाजकारण, राजकारण करतो. आम्हाला पण परिवार आहे, आम्हाला पण प्रपंच आहे. आणि हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये केलेल्या गोष्टी, जर 20 कोटीवर काही लाख रुपये म्हणतात, ते पैसे चेकचे आहेत का हे तपासा, सोर्स कुठला आहे ते तपासा. तो सगळा स्वच्छ अशा प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये कुठलीही काही अडचण नाही. ज्यावेळेस जरंडेश्वर शुगर मिलच्या डायरेक्टरला बोलवलं त्यावेळेस त्यांनी सगळं दाखवलं ईडीच्या ऑफिसरांना की हे असं 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 आहे. आणि त्यांनी बँकेलाही बोलवलं, PDCC बँकेच्या अधिकाऱ्यांना. PDCC बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नियमाच्या अधीन राहून ज्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या पद्धतीनंच आम्ही कर्ज पुरवठा केला आहे आणि आमचं रिपेमेंट वेळच्या वेळेला होतं आहे. दरवर्षी त्यांचा 60 का 65 कोटीचा काहीतरी हप्ता असतो, तो हप्ता जातोय. हप्ता जात असताना आज देखील तो कारखाना त्या भागामध्ये सगळ्यात जास्त रिकव्हरी असणारा कारखाना आहे. त्या कारखान्याची मॅनेजमेंट अतिशय चांगली आहे असं त्या भागातले स्थानिक लोक पण बोलून दाखवत आहेत. दर पण त्यांना चांगला मिळतोय, ऊस पण त्यांचा वेळेमध्ये जातोय. म्हणजे जे शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी तिथली मॅनेजमेंट करत असतानाच दिसतंय. आता उद्याच्याला आम्ही काही लोक काही कंपनीमध्ये होतो पूर्वी, परंतु डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान ज्यावेळेस झाले त्यावेळेस त्यांनी देशातल्या सगळ्या मंत्र्यांना आव्हान केलं की तुम्ही मंत्री म्हणून काम करत असताना तुम्ही आणि तुमची पत्नी कंपन्यांच्यावर डायरेक्टर राहू नये. त्यावेळेस तिथं डायरेक्टरशिप सोडणं बऱ्याच जणांनी सोडली, तशी त्यांनी सोडली आणि दुसरे तिथं डायरेक्टर आले. ह्याच्यामध्ये चुकीचं काय नाही. ह्यामध्ये तुम्ही बघताय आज इतक्या मोठ्या प्रमाणावर, आता गेले ही गोष्ट कधीची 2007ची, म्हणजे 7 नाही 10-11ची वगैरे असेल. 2007ला जनहित याचिका सुंदरबाग सहकारी सोसायटीने केलेली होती. कारखाना विक्री संचालक बोर्डाने केला नाही. मी पुन्हा सांगतो, कारखाना विक्री उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झालेला आहे की ज्यांचे ठेवी होत्या त्यांचे पैसे बुडू नये. बरं, ज्या बँकेच्या बद्दल बोललं जातंय, आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 365 कोटी रुपयाचा नफा आहे. जर बँक चुकीची वागली असती तर नफ्यामध्ये राहिलीच नसती. तुम्ही बघा, मी नावं घेत नाही, पण महाराष्ट्रातल्या कितीतरी बँका देशोधडीला लागल्या. आपल्या पुण्यातले कितीतरी लोक उपोषणाला बसतात. रुपी कोऑपरेटिव्ह बँकेच्या बद्दल बसतात. मध्ये ती आगाशेंची एक बँक होती, सुवर्ण का कुठली ती बँक, मध्ये ती शिवाजीराव भोसले बँकेच्या संदर्भातलं आपण बघितलं ते. आत्ता ती काय ते पिंपरी चिंचवडची सेवा विकास बँक, ह्याच्याही सगळे गोष्टी पुढे आलेल्या आहेत, त्याच्याही इन्क्वायऱ्या चाललेल्या आहेत. जर चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप झाल्यानंतर केलेल्या कर्ज वाटपाची परतफेड व्यवस्थित नाही झाली तर बँका अडचणीत येतात. ह्याच्यात राज्य सहकारी बँक आज देखील महाराष्ट्रातली एक अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते. मुंबई जिल्हा बँक कशी आहे काय त्याचाही रेकॉर्ड तुम्ही जर वेबसाईटवर गेला तर तुम्हाला पाहायला मिळेल. पण ह्या संदर्भामध्ये गुरु कम्युनिटीच्या संदर्भातलं काय कारण आहे हे मी त्या कंपनीशी संबंधित असल्यामुळे मला ते माहिती नाही. परंतु मी
माहिती काढण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण त्यांच्याकरता जर तिथं हे केलेलं असेल, ताब्यामध्ये घेतलेलं असेल, तर जरंडेश्वर शुगर मिलचाही प्रश्न निर्माण झालेला आहे की त्यांनी 400 कोटी रुपये आता बँकेला भरायचे कसे. उद्या कारखाना तर चालला पाहिजे, तिथल्या शेतकऱ्यांनी ऊस घालायचा कुठं. आज कोरोनाच्या काळामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अनेक कारखाने बंद पडले, तिथल्या कामगारांची घरदारं रस्त्यावर आलेली आहेत. आज त्यांच्या तिथं परमनंट कामगार, सिजनल कामगार यांचे पगार चालू आहे, व्यवस्थित पगार चालू आहे, कुठली काही तिथं अडचण नाही आहे. दादा, एवढा जरी खुलासा जरी केला असला, ह्या कारखान्याचे जे संस्थापक होत्या शालिंदे पाटील, त्यांनी तुमच्यावर असा आरोप केलाय की हा कारखाना तुम्ही बळकावला. मी तुम्हाला सांगू का, हा आरोप माझ्यावर आज झालाय का? ह्या ज्या वेळेस झालंय तेव्हापासून ते तसा आरोप करतात. मुंबई उच्च न्यायालयाने कारखाना विक्रीला काढला, तो कारखाना तुम्ही बळकावू शकता? कारखाना संचालक बोर्डाने विकलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे, त्या सगळं रेकॉर्ड त्यांनी दाखवलं ईडीच्या लोकांना. पण आता ह्याच्यामध्ये अलीकडं संपूर्ण देशामध्ये काय परिस्थितीचं एकंदरीत राजकारण चाललंय आपण पण सगळेजण बघताय, आणि त्याच्या मागचं कारण कळायला मार्ग नाही. शेवटी कुठंही न्याय असतो, न्याय मागायला पण जागा असतात, तशा पद्धतीने ती तिथं न्याय मागण्याचं काम करतील. आता त्या तशा पद्धतीचा आरोप करतात, मग त्या जिथं जिथं गेल्या तिथं तिथं कोर्टाचे निकाल की बाबा कोर्टाने सांगितलेलं होतं विकायला, असेच पुढे आले. आणि मी जी माहिती घेतली त्याच्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त किमतीला हा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना विकला गेला. बाकीचे कारखाने 40 कोटी, 45 कोटी, 35 कोटी. अहो काही कारखाने 13 कोटी, 12 कोटी, 14 कोटी. काही कारखाना तर मी एक उदाहरण देतो, 4 कोटीला विकला, एवढीच कॅपॅसिटी असणारा कारखाना. पण तिकडे कुणी डुंकून बघत नाही. 4 कोटीला. मराठवाड्यामध्ये मी तुम्हाला कागदोपत्री दाखवतो, काही 4 कोटीला विकले, काही 12 कोटीला विकले, काही 13 कोटीला विकले, काही 15 कोटीला विकले. आणि कारखाने सगळ्यांनीच घेतलेले आहेत, अनेकांनी घेतलेले. त्याच्यामध्ये भाजपचे पण नेते, त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते, त्याच्यामध्ये काही राष्ट्रवादीचे, काही राजकीय क्षेत्राशी संबंधित नाही. आता तुम्हाला आठवत असेल आपल्या कोल्हापूरला दालमिया, तो खाजगी माणूस आहे. असे काही मुरकुंबी, त्यांनी काहीतरी मला वाटतं पाथरीचा कारखाना घेतला. असे पण आहेत, म्हणजे खाजगींनी पण घेतले, काही शेतकऱ्यांनी पण एकत्र येऊन घेतले. त्याच्यामध्ये घेतलेल्या संदर्भातली जी काही तुम्ही रक्कम वगैरे काढली ती सगळी पूर्णपणे क्लिअर अशा पद्धतीची रक्कम आहे, त्याच्यात कुठलंही नाही. आज आपण इतके वर्ष, आता ऐका ना, 2 वर्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होतील. एकच वर्षांनी 47 आणि 5. तर त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज 75 वर्ष होत आलेली आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून आपण साजरा करणार आहे. अशा सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही जे आता प्रश्न विचारला, काय विचारला? हां, तुम्ही आता 75 वर्षात किती पक्ष, अशा कुठल्या पक्षाच्या मध्ये ठराव केले जातात का? आणि उद्याच्याला तक्रार करायची असेल तर पक्षाचा ठराव करत असताना त्यांच्याही बद्दल ज्यांनी ठराव केला आणि ज्यांनी प्रेस घेतली त्यांच्याबद्दल स्वतः राजेश क्षीरसागर कोल्हापूरचे आमदार त्यांनी काय ॲलिगेशन केले ते बघा. ते मंत्री असताना, ह्यांचा सपोर्ट तिथं असताना, म्हणजे गंमतच वाटते. अर्थात कुठल्याही पक्षाला, कुणालाही, कसल्याही लोकशाहीमध्ये ठराव करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. जरूर चौकशी केली पाहिजे. उद्याच्याला कुणालाच्या मनात शंका कुशंका राहू नये, परंतु चौकशी पारदर्शक झाली पाहिजे. त्याला कुठला वेगळा काहीतरी कारण आहे असं जाणवलं नाही पाहिजे. आणि तुम्ही पण पत्रकार मित्र, मी आता पुण्यामध्ये दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा पालकमंत्री झालोय. तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे, माझी कामाची पद्धत माहिती आहे. इतके वर्ष पुण्यामध्ये काम करत असताना एक माणूस देखील कुणी असा माझ्याबद्दल
वेगळ्या प्रकारचे आरोप त्या ठिकाणी करू शकत नाही. माझ्याकडे मागच्या वेळेस पण झालेले जे आरोप होते ते पॉलिटिकल अँगलनी आरोप केले गेले होते. त्यावेळेस आर आर पाटील, मी, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण ॲग्रेसिव्हली काम करत होतो आणि त्याच्यातनं कुठंतरी एखाद्या व्यक्तीची बदनामी केली तर जनमानसामध्ये त्याची प्रतिमा मलिन करून लोकांचं आता खूप जण बातम्यावरनं स्वतःचं मत तयार करत असतात. त्याच्यामुळे काल मी संध्याकाळी आलो त्यावेळेस तुमच्यासारखे काही पत्रकार मित्र भेटले होते, सकाळी 8च्या कार्यक्रमात देखील भेटले होते. आता मी इथं पालकमंत्री म्हणून काम करत असताना इथं पोलिसांना माझ्या काय सूचना असतात ह्याही तुम्हाला माहिती आहे. इथं आपण किती कठोर भूमिका घेतो किंवा इतर बाबतीमध्ये कुठलीही आढावा बैठक घेत असताना कसं वागतो हे मी तिथं पक्षीय राजकारण कुठंही आणत नाही. ह्यांना अधिकारी आता ह्यांनी तर भाजपच्याही काळात 5 वर्ष पुण्यामध्ये काम केलं, त्याच्या आधी पण आमचं सरकार असताना कलेक्टर म्हणून काम केलं, आताही ते विभागीय आयुक्त म्हणून काम करतात. तुम्ही खाजगीत कुणालाही जरी विचारलं तर ह्याच्या मागचं गौडबंगाल काय आहे हे ओळखायला काही जनता दूधखोरी नाही आहे. हां नाही, एक मिनिट. तुम्ही घोटाळा म्हणताना घोटाळा काय झाला ते आधी दाखवा ना. ह्याच्या संदर्भामध्ये उद्याच्याला मी काही भाजपच्या लोकांची नावं घेतली आणि ह्यांच्या कारखान्यात घोटाळा झाला त्याची चौकशी करा. अरे घोटाळा काय झाला ते अजित पवारला आधी दाखवावं लागेल ना, मग घोटाळा शब्द येईल ना. तसं आज रोहित पण अतिशय तरुण वयामध्ये त्याच्यावर जबाबदारी आली, तोही उत्तमपणे. बारामती ॲग्रो कारखाना पहिल्यांदा खाजगी झालेला पहिला कारखाना. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विलासरावांनी जाहीर केलं की आपल्या राज्यामध्ये आता ऊस भरपूर झालेला आहे, आता कारखाना काढण्याच्या करता एकाच पाच प्रमाणात भाग भांडवल देण्याची गरज नाही, सरकारचा पैसा तिथं अडकवण्याची गरज नाही, आता इथून पुढे सहकारी साखर कारखाने दिले जाणार नाही, हे कॅबिनेटचा निर्णय आहे. आणि मग काही जण म्हणले अहो आमच्या भागात ऊस वाढला, धरण झालं, कॅनॉल आला किंवा लिफ्ट झालं तर आम्ही काय करायचं. ते म्हणले तुम्ही खाजगी कारखाने काढा, शेतकऱ्यांनी एकत्र या, जसं खाजगी दूध संस्था काढतात. आणि काही काहींच्या आता सोनई, नेचर किती चांगल्या दूध संस्था त्यांनी चालवलेल्या आहेत. सहकारी पण गोकुळ वगैरे चांगले चाललेत, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण तशा पद्धतीनं कारखाने काढावेत. आणि मग नंतर हे खाजगी कारखाने काही काही भागामध्ये निघायला लागले. त्याला राज्य सरकारने त्याच्यावर बंदी आणली. पूर्वीच्या भाजपच्या सरकारने पण 5 वर्षात ती बंदी उठवली नाही, त्यांनी ती तशीच ठेवली. त्यांच्याही काळामध्ये अनेकांनी खाजगी कारखाने त्यावेळेस मंत्रिमंडळात असणाऱ्यांनी पण काढलेले आहेत. त्यांच्यातल्या पण अनेक सहकाऱ्यांनी जुने कारखाने विकत घेतलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. चौकशी करायची असेल तर सगळ्यांचीच चौकशी केली पाहिजे. आणि मुळात साखर कारखाने जे विकले त्याची चौकशी CIDने, ACBनी, माजी न्यायाधीशांनी आणि EOWनी यांनी सगळ्यांनी केलेली आहे. त्याचा रिपोर्ट तर कुठं झाकून राहत नाही. नाही, ईडीने गुरुच्या संदर्भातली ती गुरुनी तो कारखाना परचेस केलेला होता ते काढलंय, त्याच्याबद्दल मला काही सांगायचं. हा नाही, मी मगाशीच सांगितलं ना, पुढावरही तुमच्यावर, आमच्यावर, देशातल्या नागरिकावर संविधान आहे, कायदा आहे, नियम आहेत, त्याच्या संदर्भात अपील आहे. असं काही झालं की कुणाला तरी फाशीची शिक्षा, लगेच शिक्षा, त्याला अपील करायचा पण अधिकार असतो ना. फार राष्ट्रपतीपर्यंत जाऊ शकतात, सगळ्या काही गोष्टी आहेत. तशा पद्धतीने ह्याच्यात पण काही गोष्टी असतील ना. आता या जर अशा प्रकारचं व्हायला लागलं तर म्हणजे केंद्रातल्या सरकारच्या विरोधामध्ये जे पक्ष आहेत त्या सगळ्यांच्याच मागं ह्या गोष्टी सुरू होतील आणि लोकशाहीच अडचणीमध्ये, डेमोक्रेसीच संपू. नाही, त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यात आज हे काय झालेलं आहे ह्याच्या संदर्भात मी माझी वस्तुस्थिती तुमच्यासमोर ठेवलेली. कोण कुणाला टार्गेट करतंय, कुणीच, प्रत्येकजण आपली आपली कामं करतच राहणार. जनाधार ज्यांच्या मागे आहे ते लोकांच्यामध्ये मिसळत राहणार, लोकांच्या पुढं. पण काल ही घटना घडली तेव्हा मला ह्याच्यातलं काही माहिती नव्हतं. रात्री मी त्याची इतंभूत सगळी माहिती घेतली आणि मलाही सकाळी तुमच्यासारखे काही पत्रकार भेटले, ते म्हणले उत्तर द्या. मी म्हणलो मी नीटपणे माहिती घेऊन उत्तर देतो, कारण आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आज इन्क्वायरी चालू आहे. इन्क्वायरी करत असताना कुणाची इन्क्वायरी झाली तर
इन्क्वायरी ऑफिसरला पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका ही आपल्याला कायद्याने नियमांनी ठेवावी लागते. ती ठेवायची आमची तयारी. अहो, त्यांनी काय लिहावं तो त्यांचा अधिकार आहे. मी आत्ता जे काही सांगितलेलं आहे ते स्पष्टपणे तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे. मी त्याच्यानंतर 3-4 एजन्सींनी पण त्याच्यात चौकशी केलेली, त्याच्यात पण कुठलं काही निघालेलं नाही आहे. जर काही जण वेगळ्या अँगलनीच विचार करत असतील तर त्याला आम्ही कुणी अपीलच करू शकतो, वरच्या पातळीवरच नाही मागू शकतो. अहो, तुमच्या काही लक्षात येतं का हो? अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे कारखाने विकले गेले त्याच्यात सगळ्यात जास्त किमतीने हा कारखाना विकला गेला. बाकीचे कारखाने 13 कोटी 12 कोटीने विकले गेले. तिथेही जमीन 200-300 एकरच आहे. असं काय उगे हा कुठली नाही, रिकव्हरी कमी जरी असली तरी बाकीच्या संदर्भामध्ये देखील कोल्हापूरच्या परिसरात, सांगलीच्या परिसरात, सातारच्या परिसरात, सोलापूरच्या परिसरात कारखाने विकले गेलेच ना. त्यांनी किती पत्र लिहावी हा त्यांचा अधिकार आहे. ते काय आम्हाला विचारून पत्र लिहिणार आहे? ते पत्र लिहिणार, मग आम्ही काय करायचं? तो त्यांचा अधिकार आहे. ते त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना काय पत्र लिहावं हा पूर्णपणे. पण पत्र कुणी कुणाच्याबद्दल लिहायला लागलं म्हणजे ज्याच्याबद्दल पत्र लिहिलं जातो तो माणूस दोषी आहे असं तर समजण्याचं कारण नाही. मी आज तुमच्याबद्दल पत्र लिहिलं आमच्या वरिष्ठांना म्हणजे काय तुम्ही दोषी झाला? ते तपास केला पाहिजे ना, त्याच्याबद्दल शहानिशा केली पाहिजे ना. हे काय मोगलाई लागली काय का हुकुमशाही आहे? लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे, पत्र लिहायचा अधिकार आहे, ठराव करण्याचा अधिकार आहे. पण एकंदरीतच पक्षाच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये असा ठराव झालेली पहिलीच कदाचित वेळ असेल. हे पण आपण ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. लॉग इन करा मुंबईतक.in वर.